हा, नमस्कार श्रोते हो. तर नेहमीप्रमाणे आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर अशोक राणा. इतिहासातील देवी देवतांबद्दल आणि अनेक रूढी परंपराबद्दल, संस्कृतीबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करतो. त्यांची जवळजवळ 77 पुस्तकं आजपर्यंत प्रकाशित आहेत. ते इतिहासाचे आमचे अध्यापक आहेत म्हणून त्यांनी काम केलंय आणि अनेक पुरोगामी चळवळीमध्ये, अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये, अशा अनेक चळवळींमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्या अनुषंगानं आपण त्यांना काही प्रश्न विचारतो. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. हा सर, आज माझ्याकडे थोडे वेगळे प्रश्न आहेत, तर बरं चालेल चालेल चालेल. त्या संबंधी विचारावंसं वाटलं, कारण हे नेहमी दैनंदिन जीवनातले घटना आहेत. त्या आपण नेहमी फॉलो करतो, पण त्या का फॉलो करतो याचं थोडंसं मला रहस्य किंवा त्याचं उत्तर शोधायचं होतं. असे अनेक प्रश्न नेहमी पडतात मला, पण त्यावेळी ते आठवतात आणि त्यावेळी विसरून जातो मी. असेच काही प्रश्न मला विचारायचे होते म्हणून मी परत तुमच्याशी कनेक्ट झालेलो आहे. तर सर, चर्चा करूया थोडी. काय उत्तर येत आहेत आणि काय त्याचं मागं तथ्य आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. तर पहिला प्रश्न मला सर असा आहे की आपण देवाला नारळ फोडतो. म्हणजे कुठलीही देवपूजा असेल किंवा भूमिपूजा असेल किंवा कुठलंही चांगलं कामाची सुरुवात करायची असेल, आपण नारळ फोडतो. तर ते नारळच का फोडतो? नारळ म्हणजे त्यामागे काय तथ्य आहे? का नारळ फोडतो आपण आणि नारळच का? तर नारळ फोडण्याची प्रथा जशी आपल्याकडे महाराष्ट्रात आहे तशी इतर ठिकाणी, विशेषतः तेलंगणामध्ये कोहळं फोडण्याची प्रथा आहे. कोहळं? हा, कद्दू म्हणतात त्याला हिंदीमध्ये. पंपकिन, इंग्लिशमध्ये पंपकिन म्हणतात. पश्चिम महाराष्ट्रात कोहळं म्हणतात. कोहळं. तर या तेलंगणाची जी पद्धत आहे त्याची कारण काही मला माहित नाही, पण जी महाराष्ट्रात जी पद्धत आहे त्याचं एक कारण असं आहे की कोकणामध्ये नारळ मोठ्या प्रमाणात होतं. अच्छा. कोकण आणि गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात नारळ निर्माण होतात. ते देवाला जे द्यायचं ते आपल्याजवळ सहज उपलब्ध आहे ते द्यायचं, अशी एक परंपरा आहे. आणि नारळाबद्दल बोलायचं, कारण आपल्याकडे नारळी पौर्णिमा नावाचा एक सणच आहे ज्याला रक्षाबंधन वगैरे म्हणतात. तर त्या सणाच्या दिवशी नारळ वाहायचा असतो म्हणजे समुद्राला, आणि समुद्र शांत होईल अशी अपेक्षा कोळी लोक करतात. तर त्यातूनही कोकणातली जी परंपरा आहे असं दिसतं यातून, कारण कोकण किनारा, समुद्र किनारा जो आहे त्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी होते आणि मासेमारी ही पावसाळ्यात बंद राहते, आणि ही जी नारळी पौर्णिमा जिला म्हणतो आपण त्यापासून ती सुरू होते. तर सुरुवातीला आपण काहीतरी द्यायला पाहिजे, काही देणं लागतो आपण देवाचं. समुद्रालाही देवच मानतात कोळी लोक. तर त्यामुळे मग जे सहज आपल्याकडे उपलब्ध आहे ते देण्याची पद्धत पडली असेल कोकणाच्या संदर्भात सांगायचं म्हणजे. पण त्याला धार्मिक जे रूप आलेलं आहे तर बळी प्रथेचा तो अवशेष आहे असं अभ्यासकांचं मत आहे. म्हणजे बळी देताना म्हणजे एखाद्याचं डोकं कापायचं, जसं त्यांचे जुदा हे मुस्लिम लोकांनी मध्ये जी मोहीम काढली होती इस्लामच्या विरोधात जे बोलतील किंवा पैगंबराच्या विरोधात बोलतील, तशा प्रकारे शीर अर्पण करणे, त्याला शीर कमळ वगैरे आपण म्हणतो, म्हणजे डोक्याला कमळ मानून ते अर्पण करणे. अरे पहिल्यांदा कमळ अर्पण करण्याची पद्धत असेल कुठेतरी, मग डोक्यालाच कमळ म्हटलं, आणि मग डोक्याच्या ठिकाणी नारळ फोडायचं. म्हणजे प्रत्यक्ष एखाद्या माणसाचा जीव नाही घ्यायचा, तर प्रतिकात्मकरित्या नारळ फोडायचं. म्हणजे म्हणजे पहिलं मनुष्याचा बळी दिला जात होता. मनुष्यबळीची प्रथा आपल्या भारतात होती, आताही आहे. आताही बऱ्याच ठिकाणी मनुष्यबळी दिले जातात. तर महादेव शास्त्री जोशी, पंडित महादेव शास्त्री जोशी आणि भारतीय संस्कृती कोश निर्माण केलाय. त्यांनी नारळ फोडण्यापूर्वी किंवा देवाला वाहण्यापूर्वी त्याची जी शेंडी आहे, शिखा, त्याला शेंडी म्हटलंय, शिखा म्हटलंय, म्हणजे त्याला शिखा नष्ट करू नये असा शब्द वापरलाय महादेव शास्त्रींनी. तर शेंडी कोणाला असते तर ब्राह्मणाला असते, म्हणून त्यांनी एक दुसरी गोष्ट सांगितली आहे महादेव शास्त्रींनी, नारळ हे ब्राह्मण रूप आहे.
हा, म्हणजे नारळ हे ब्राह्मण रूप आहे असं जर मान्य केलं तर ब्राह्मणांचा बळी देण्याची प्रथा होती पूर्वी, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे ब्राह्मणाचं शिर कलम करण्यापेक्षा हे त्याचं प्रतिकात्मक रूप म्हणून नारळ फोडायचं अशी एक प्रथा असावी असं महादेव शास्त्री जोशींच्या या विधानावरून वाटते. आणि ती मग कवटी फोडणे असं ते आता त्याचं प्रतिकात्मक चित्र आहे. हो, तर तेच नरबळीचीच प्रथा जी होती भारतात किंवा जगभरच ती प्रथा होती, तिचा तो अवशेष आहे नारळ वाहणे किंवा फोडणे म्हणजे नरबळीचा अवशेष. म्हणजे हे विचित्र आहे जे आपण फॉलो करतोय ते आज, असं म्हणायला हरकत नाही. पण आता ते बऱ्याच गोष्टी विचित्र आहे पण आपल्याला माहित नाही. दुसरी गोष्ट अशी की नारळ खाल्ल्यानंतर खोबरं मिळतं ना, आपल्याला प्रसाद मिळतो की नाही. हा, त्या आनंदात आपण बाकीच्या गोष्टीकडे इतकं फारसं गांभीर्याने लक्ष देत नाही. सर, डॉक्टर आह साळुंके यांचं बळीवंश एक पुस्तक आहे, त्यामध्ये पण हे सुरुवातीचं असं स्पष्ट केल्याचं मला आठवलं होतं. म्हणजे ते असं अस्पष्ट वाटायचं, पण आज तुमच्याकडूनच कन्फर्म करून घ्यावं म्हटलं. तर हे विचित्र आहे सगळं, म्हणजे पहिलीच्या प्रस्ताव होत्या. हो हो हो, वाईटच आहे ते, काही चांगलं नाही आहे. म्हणजे या भूमिकेतून केलं जात असेल तर फक्त आपल्याकडे सहज उपलब्ध आहे नारळ, जे आता ज्या भागात नारळ मोठ्या प्रमाणात पिकतं, तर त्या लोकांनी प्रथा सुरू केली असेल तर त्यामागे काही असा हेतू नसेल. पण पुढे मग धार्मिक लोकांनी आपापल्या परीने त्याला अर्थ लावले आणि नरबळीचा अवशेष म्हणून त्याला शिल्लक ठेवलं असं आपण म्हणतो. म्हणजे ते वाईट आहे की नाही हे नेमकं नाही सांगता येत, कारण जर आपण वाहतो, समुद्राला नारळ वाहतो किंवा देवापुढे नारळ ठेवतो किंवा कलशावर नारळ ठेवतो, तर त्यामागे काही नरबळीची भूमिका नसावी. जे आपल्याला सहज उपलब्ध आहे जे फळ ते द्यायचं. एकदा सत्कर्म किंवा चांगलं कर्म, नारळ फोडणे म्हणजे एक चांगलं काम आहे, हे एकदा माणसाने जाणून घेतलं की बाबा हे चांगलं आहे, मग तेव्हापासून ते नारळ व्हायला सुरुवात झाली असेल असं. हा, पुढे मग आता लोकांनी हा अर्थ लावला की ते ब्राह्मणाचं डोकं आहे, म्हणजे ब्राह्मण बळी देण्याची प्रथा असावी असा त्याचा अर्थ लागला पुढे. खरं आहे सर. मग सर, आता इथं मला दुसरा प्रश्न विचारावासा वाटतो, ब्राह्मण शेंडी का ठेवतात? हा अतिशय महत्वाचा प्रश्न, का नारळाला जोडूनच आहे तो. कारण महादेव शास्त्रींनी म्हटलं की त्याची शेंडी नष्ट करू नये, शिखा नष्ट करू नये. म्हणजे आणि पुढे त्यांनी म्हटलंय की ते ब्राह्मणाचं रूप आहे नारळ. तर म्हणजे आता हे जर स्वीकारलं आपण तर मग तर नरबळीच्या मागे ब्राह्मण बळी हा एक हेतू आहे. आता प्रश्न तुमचा दुसरा निर्माण झाला आहे की शेंडी का ठेवतात, तर ब्राह्मणांचं उत्तर असं आहे की शेंडीतून काहीतरी ज्ञान मिळते. जसं अँटेना असतो ना टीव्हीचा अँटेना असतो किंवा वायरलेसचा अँटेना असतो, त्यातून मग अवकाशात ज्या लहरी असतात, ध्वनी लहरी संदेशाच्या, तर त्या लहरी तुम्हाला स्वीकारता येतात असा एक प्रकार जसं टीव्हीच्या बाबतीत आणि प्रामुख्याने वायरलेसच्या बाबतीत मानला जातो किंवा आहे, तसाच समज ब्राह्मणांचा आहे की जगातलं सगळं ज्ञान तुम्हाला मिळवायचं असेल तर ह्या शेंडीतून तुमच्या मेंदूपर्यंत पोचतं. कारण ज्या ठिकाणी शेंडी असते त्या ठिकाणी त्यांचा मेंदू जास्त ऍक्टिव्ह असतो असं त्यांचं म्हणणं आहे. पण याला काही अर्थ नाही. मुळात शेंडी ब्राह्मण लोक ठेवत असतात, कारण त्यांना जे शिकायचं असेल, पाठांतर करायचं असेल तर पाठांतर करताना लहान मुलांना झोप येते की नाही, तर झोप येऊ नये म्हणून ती शेंडी एका खुंटीला बांधत असतात. म्हणजे तो ताट राहायला पाहिजे. समजा त्याचं शरीर हललं तर ते त्या शेंडीला त्याची इजा पोहोचत असे आणि त्यामुळे त्याला झोप लागत नव्हती. मुळात वास्तववादी हेतू हा आहे आणि त्याचे पुरावे सुद्धा आहे. तसे फोटोग्राफ सुद्धा उपलब्ध आहेत. मग हे जे आहे की त्यांच्या डोक्यात शेंडीतून ज्ञान येते, हे उदात्तीकरण आहे शेंडीचं. तिचा खरा उपयोग खुंटीला बांधणे हाच आहे. सर, परत मला असं विचारावंच वाटतं, आता देवावर लोकांची श्रद्धा असते. देवाचं आता आपण बरेच एपिसोड केले, देवींचे केले, देवांचे केले, देव कोण होते, राक्षसांवर केले, राक्षस दैत्य दानव कोण होते हे जाणून घेतलं. ते ऍक्च्युली मानवांचे समूह होते.
मग सर देव ते पण मानवच होते, ते जन्माला आले, ते पण मरण पावले. मग आज सल्ला दिला जातो की देवाचं नामस्मरण करा, भक्ती करा तर काय करा, नामस्मरण करा. नामस्मरण करा. आता जे जगून मरण पावलेत त्यांचं नामस्मरण केल्यावर काय फायदा होतो सर? नाही, नामस्मरण म्हणजे आपण त्यांच्या पक्षाच्या जसं इंदिरा गांधी की जय, राहुल गांधी की जय किंवा नरेंद्र मोदी की जय म्हणणारे जे लोक आहेत ते त्या गटाचे समर्थक आहेत. म्हणजे जिवंत माणसाचे जय जयकार होतो आणि मग महात्मा गांधी की जय म्हणतोच ना आपण. नाही, जय म्हटलं तरी, जय आपण अनुयायी असं सांगितलं तरी ते माळा घालून जप करत बसत नाही ना आपण. म्हणजे तो पुढचा प्रकार आहे. जपमाळ हा पुढचा प्रकार आहे. पहिल्यांदा नाव घ्यायचं आणि ते नाव वारंवार घेत राहणं. ते घेत राहिलं की आपण त्या परंपरेशी जुळतो, त्या संप्रदायाशी आपण नातं जुळतं आणि मग दुसरीकडे आपलं लक्ष जात नाही इकडे तिकडे. त्यासाठी ही जपमाळीची पद्धत सुरू झाली, नामस्मरणाची पद्धत सुरू झाली. आपण मी काय म्हणतो, नामस्मरण जरी केलं तरी एकदा आपण ठरलं की आपलं त्यांचे अनुयायी आहोत, ठरलं ठीक आहे, पण काहीतरी निर्मिती करा ना दुसरी. नाम आता काही जण असतात कागदावर जय श्रीराम लिहित बसतात किंवा श्री स्वामी समर्थ लिहित बसतात. त्याच्या बँका सुद्धा आहे, बँकाही आहे त्याच्या. मग ते वेळ वाया नाही का, असं मला म्हणायचं होतं. नाही, हा एकतर एकाग्र होण्याचा एक प्रकार आहे, दुसरी गोष्ट निष्ठा वाढण्याचा प्रकार आहे आणि तिसरा प्रकार म्हणजे बिंडोकपणाचा प्रकार आहे. म्हणजे तेच आता यातून काही निष्पन्न होत नाही. सर मग आता मला दुसरं ते नारळ वगैरे फोडणे वगैरे हे जाणून घेतलं तर ते सर काही ठिकाणी मुंज करणे, जावळ काढणे हे प्रकार असतात. हे कशासाठी असतात? त्याच्या मागे काय तथ्य आहे? हो, तर जावळं काढण्यातूनच मुंज हा प्रकार सुरू झाला. जावळं यासाठी काढायचं की बाळ जन्मत तेव्हा ते जिथून येतं ते देवाच्या घरून येतं असा एक समज आहे बाळ. आणि म्हणून ते त्याचं मनुष्य जीवनाशी नातं जोडायचं असेल तर आधीच कापावं लागतं ना, नष्ट करावं लागतं ना. आणि ते ज्यांनी दिलं त्यालाच नष्ट करायचं, त्यालाच अर्पण करायचं. म्हणजे देवाने दिलं तर देवालाच जावळ अर्पण करतात. म्हणजे आपण ज्या दैवताला मानतो त्या दैवतापुढे जायचं आणि जावळे अर्पण करायची प्रथा आहे. जसं आता कुर्डुवाडी हे गाव आहे, तर तुम्हाला जवळ आहे ते पंढरपूर पासून. तर कुर्डुवाडी पासून जवळच एक सटवीचं मंदिर आहे, 4-5 किलोमीटर. मी पाहिलं ते. तर सटवी ही बालरक्षक देवता असल्यामुळं तिनेच आपल्याला जन्माला घातलं अशी एक भावना सर्वसामान्यांच्याही मनात ती अजूनही आहे. तर तिथे लोक जावळे काढतात, तिथे केस देतात. केस अर्पण करणे हा एक कृतज्ञतेचा भाव आहे त्यामागे. आणि तुम्ही दुसरा प्रश्न मौंजेशी संबंधित वापरला तर मुंज नावाचं एक गवत आहे. हा मुंज नावाचं गवत आहे आणि त्याची अंगठी करून ती आपल्या अनामिका म्हणजे करंगळीच्या जवळचं बोट, ती पूजेसाठी आणि धार्मिक अनुष्ठानासाठी पवित्र मानलेली एक आपलं बोट आहे ते करंगळीच्या बाजूला. तर त्याला बांधून मग शिक्षणाला सुरुवात करायची. म्हणजे आपण जुळलो गेलो आहे शिक्षणाशी एका विशिष्ट उद्देशाने. तर यासाठी जो काही विधी होतो त्याला व्रतबंधन म्हणतात. अंगजीबंधन शब्द का आला? कारण मुंज नावाच्या गवताची अंगठी अनामिकेला बांधायची म्हणून तो मौंज किंवा मुंजबंधन, मुंज नावाचा गवत, मुंज होणे. आता तो ब्रह्मचारी असतो आणि मग त्याला समजा आता लग्न करायचं असेल, पण जे लोक स्वतःला ब्राह्मण समजतात अशा ओबीसीच्या काही जाती आहे. जानवे सुतार नावाची जात आहे किंवा पांचाळ नावाची सोनारामधली एक जात आहे. तर ते स्वतःला ब्राह्मण समजतात. ब्राह्मण त्यांना मुळीच समजत नाही ब्राह्मण. तर त्यांच्यामध्ये मग मौंजीची पद्धत आहे. आणि नंतर या लग्नाच्या वेळेस मग सोडमुंज नावाचा प्रकार असतो. म्हणजे आता तुम्ही काही ब्रह्मचारी नाहीत, आता तुम्हाला लग्न करायचं आहे. तर जे मौंजी बंधनच्या वेळेस तुम्ही जे विधी केले असतील त्यातले काही विधी हे लग्नाच्या वेळेस करतात ब्राह्मणांमध्ये. आणि गंमत अशी की ज्या ब्राह्मणांना आधी मौंज करता नाही आली ते लग्नाच्या आदल्या दिवशी मौंज करतात.
आता असे दोन्ही प्रकार मी प्रत्यक्ष पाहिले. म्हणजे आता मौंजी बंधनच्या वेळेस सुद्धा मंगलाष्टक होतात आणि लग्नाच्या वेळेसही मंगलाष्टक होतात. तर अशा तऱ्हेने हे दोन्ही विधी आणि दोन्ही प्रकार हे ब्राह्मण समाजामध्ये, इतर जातीचे नाही आहेत. त्यांच्यामध्ये जानवं पण परिधान करतात. जानवं कशासाठी असतं? आता जानवं कसं असते की आता जानवं हा शब्द फार छान आहे. म्हणजे मागा आम्ही सहज विचार करत होतो. जानवामध्ये जाण हा शब्द आहे. अच्छा. म्हणजे ज्ञान. म्हणजे तुम्हाला ज्ञान ग्रहण करायचं असेल तर स्वतःला काहीतरी बांधून घ्यावं लागतं. जसं आपण फ्रेंडशिप बँड बांधतो, म्हणजे त्यात मैत्रीचं बंधन किंवा रक्षाबंधन मध्ये बहीण भावाला बांधते की बहीण भावाचं नातं आहे. तर हे जे मानवी नात्याशी संबंधित काही आता नवीन सण आहे हा, म्हणजे फ्रेंडशिप बँड वगैरे, हा पूर्वी नव्हता भारतात. तर आता अलीकडे ग्लोबलायझेशन नंतर आला. आणि रक्षाबंधन हा विधी जो आहे, राखी बांधणे, यातही म्हणजे तू माझं रक्षण कर अशी भावना बहिणीची असते. तर तशाच प्रकारची ही भावना आहे. हे धागा बांधायचा गळ्याभोवती, आणि विशेषतः लघवीला जायचं असेल, संडासला जायचं असेल तर मग तो कानाला बांधायचा. म्हणजे त्याचं जे अशौच आहे, म्हणजे अपवित्रता आहे, ती त्या जानव्याला लागू पडत नाही. आणि नंतर मग वर्षभराने ते जानवं टाकायचं असते. दुसरं जानवं घ्यायचं असेल तर तेव्हा मग हा जो काळ आहे श्रावणी पौर्णिमेचा, तर त्या श्रावणी पौर्णिमेला त्याचं नूतनीकरण करतात. आपण नूतनीकरण करतो ना एखाद्या परमिटचं वगैरे, आधार कार्डाचं वगैरे, तसं त्या जानव्याचं नूतनीकरण करण्याचा जो प्रकार आहे त्याला श्रावणी हा शब्द आहे. अच्छा. म्हणजे श्रावणी हा शब्द म्हणजे श्रावण महिन्यात करायचा विधी, पण त्यात प्रामुख्याने शेण खाणे हा मुख्य विधी आहे. श्रावणी पौर्णिमेला शेण खायचं. म्हणजे आधीचं जे शेण खातात. हो, शेण खातात. मी पाहिलंय ते. आता तर रस्त्यावर शेण खाणारे, गोमाता, गाईला माता मानल्यामुळे मग गाईचं रस्त्यावर पडले शेण खाणारे लोक, तसे व्हिडिओ आपल्याला मिळाले. आणि राज्य सरकारने राज्यमाता म्हणून तिला घोषित केल्यामुळे शेण खाणं हे आता शासकीय कार्य, जर सत्यनारायणाची पूजा शासकीय कार्यालयात होते तशी पुढे गाईच्या शेणाच्या खाण्याचे कार्यक्रम शासकीय कार्यालयात झाले तर आपल्याला नवल वाटायला नको. अरे बापरे. पण आता हे जे यज्ञोपवित शब्द आहे आणखी त्याच्याकरता, जानव्यासाठी यज्ञोपवित शब्द, यज्ञात पवित्र झालेला जागा, त्याचं नूतनीकरण करताना शेण, गाईचं शेण, गाईचं मूत्र, गाईचं तूप, गाईचं रक्त सुद्धा त्यात आहे, गाईचं दूध सुद्धा आहे, त्याला पंचगव्य म्हणतात. आणि पंचगव्य विशिष्ट विधीनी ते खायचे. आणि मग ते त्यातल्या काही पदार्थांनी त्या धाग्याला स्पर्श करायचा, म्हणजे हा धागा पवित्र होतो पुन्हा, आणि पुन्हा वर्षभर तुम्ही आपलं ज्ञान चालू ठेवू शकता. ज्ञानाशी संबंधित धागा आहे हा प्रामुख्याने. ज्ञानकार म्हणजे ते जाणकार, ज्ञान या शब्दाचा तो आणि त्यातून जानवी शब्द आला असावा असं आज सहज वाटलं मला. यापूर्वी कधी विचार नाही केला या शब्दाचा मी. एका ठिकाणी मी वाचलं होतं, जेव्हा देव हा समूह आला भारतात, तेव्हा तो समूह ओळखण्यासाठी एक आयडेंटिटी म्हणून ते धागा बांधत असत. आणि नाही, ते चुकीचं आहे, तसं काही नाही आहे. मुळात ते जे लोक होते देव तुम्ही म्हणजे म्हणता, तो ब्राह्मणांचा वर्ग होता. म्हणजे आपल्याकडे जे चातुर्वर्ण ब्राह्मणांनी आणलं वैदिकांनी, ते इराणमधून आणलंय. इराणमध्ये ते राहत होते, तिथेच चातुर्वर्ण्य होतं. पण ते चातुर्वर्ण्य हे कर्माशी निगडीत होतं, जन्माशी निगडीत नव्हतं. तर तो वर्ग, त्यात मग क्षत्रिय, वैश्य हे सुद्धा दोन वर्ग होते ब्राह्मणांच्या सोबत. आणि शूद्रांचा समावेश नंतर झाला त्यांच्यातही. आणि जे हलकी कामं करणारी माणसं होती, ते कर्मकार, आलुतेदार, बरुद्दार, बालाबरुद्दार, हे सगळे शूद्र या वर्णात, म्हणजे ब्राह्मणांची सेवा त्यांनी करायची. आणि क्षत्रियांनी ब्राह्मणांचं रक्षण करायचं, वैश्यांनी ब्राह्मणांना पैसे द्यायचे. असे तीनही वर्ण उरलेले जे आहेत ते ब्राह्मणांच्या सेवेसाठी राबत होते. आणि शूद्र वगळता हे आधीचे तीन वर्ण आहे, त्यांच्यात यज्ञोपवीत धारण करणे म्हणजे जानवर धारण करणे आणि मौंजी बंधन, व्रतबंधन हे विधी होते. शूद्रांना मात्र तो अधिकार नव्हता, शिकण्याचाच अधिकार नव्हता. आता कसं आहे सर, शूद्रांमध्ये
आणि ब्राह्मणांमध्ये असे 2 प्रकार आहेत बघा. जेव्हा कुंडली पत्रिका वगैरे बघितली जाते तेव्हा आपण म्हणजे बहुजन लोक देवक बघतात आणि त्यांच्यामध्ये गोत्र बघितलं जातं. देवक आणि गोत्र हे काय प्रकार आहेत आणि म्हणजे देवक तिकडं का नसतं आणि गोत्र इकडं का नसतं असं मला थोडंसं जाणवलं. मूलभूत हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न फारसा पडत नाही आपल्या लोकांना, विद्वानांनी पडत नाही. तुम्हाला तो पडलाय त्याबद्दल तुमचं अभिनंदन पहिल्यांदा. तर गोत्र हा जो शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ गायीचा गोठा असा होतो. अच्छा. गाय त्र म्हणजे तारण करणे, गायीचं रक्षण करण्याची जागा. आणि गोचा अर्थ एक अर्थ होतो इंद्रिय. आणि इंद्रियापासून झालेला म्हणजे एखादा गोत्र म्हणजे वशिष्ठ गोत्र असेल, वाल्मिकी असेल, वाल्मिकी गोत्र नाहीये, विश्वामित्र आहे, याज्ञवल्क्य आहे. तर हे यातले बहुतेक जे गोत्र आहे ते ब्राह्मणांची आहेत. म्हणजे आणि त्यामुळे ते ब्राह्मणांमध्येच गोत्र ही पद्धत आहे. मग त्रैवर्णिकांमध्ये क्षत्रिय आणि वैश्यामध्ये ती गोत्र आली, पण शूद्रांमध्ये ती नव्हती. तर शूद्रामध्ये काय होतं तर कुळ ही संकल्पना होती. हा कुळ हा जो शब्द आहे तो जमिनीशी संबंधित आहे. अच्छा. कु म्हणजे जमीन आणि ळ म्हणजे जमीन धारण करणारा किंवा जमिनीवर शेती करणारा. कुळ हा शब्द आताही शेतकऱ्यांसाठी वापरतात. तर यांच्यात कुळ असतात. आता तुम्ही वेगळा शब्द वापरा देवक. आता देवक हा शब्द मुळात कुळासाठी आहे, तो वापरायला नको. इंग्लिशमध्ये त्याला टॉटेम म्हणतात. अच्छा. हा टॉटेमिझम हा जो प्रकार आहे आदिवासीमध्ये अजूनही आहे. आपल्याकडे जी आडनाव आहेत बहुतेक ही टॉटेमशी संबंधित आहे. म्हणजे एखाद्याचं आडनाव बगळे असतं तर बगळा ज्याचं कुलचिन्ह आहे तो बगळे. कावळे आडनाव असतं, पोपट सुद्धा आडनाव असतं, कुत्रा श्वान सुद्धा आडनाव असतं. तर झाडे हे आडनाव असतं, पण झाडामध्ये पिंपळे, चिंचशी संबंधित आहे. वडाशी वडे ही जी आडनाव आहे ही टॉटेमशी संबंधित आहे. म्हणजे त्याला चुकून आपण देवक म्हणतो, देवाशी त्याचा काही देणं घेणं नाहीये. म्हणजे ते प्रतीक एक त्या समूहाचं किंवा असं. हा ओळख आहे ती. हा ओळख, आधार कार्ड आहे तो. आणि गोत्र तर तुम्ही सांगितलं गोला तारणारे म्हणजे गोत्र, गाईला तारणारे. भारतात आले तेव्हा ते गोपालक होते ना. भारतात काही गायीचं एवढं महत्व नव्हतं. गाय दुय्यम प्राणी होता. जरी गायीच्या पासून बैल निर्माण होतो तर बैल हा महत्वाचा होता आपल्याकडे. सिंधू संस्कृतीमध्ये बैल हे चिन्ह आहे, गाय चिन्ह कुठेच नाहीये. आणि गाय चिन्ह आपल्याकडे यायचं कारण असं झालं की जेव्हा आर्य तिकडे इराणमध्ये होते तेव्हा त्यांच्या समूहामध्ये गायीला माता मानलं जात होतं. आणि जेव्हा हा झरतुष्ट्रांनी पारशी धर्म स्थापन केला तेव्हा त्यांनी त्यांच्यात प्रचार केला की गाय आपली आई आहे, कारण ईश्वराने दिलेली देणगी आहे. त्याला महत्वाचं कारण असं होतं तर झरतुष्ट्र हा गवळी होता. आणि त्याच्या आईचं नाव गायीशी संबंधित होतं. म्हणजे त्यांनी आपल्या आईला सगळ्यांची आई करून टाकलं. आणि मग ते लोक ज्या भारतात आले, तो समूह ज्या भारतात आला त्यांनी गायीला पवित्र मानलं. आणि मग इथे जे काही देवता होत्या त्यांचं त्या गायीच्या देवतेशी भांडण झालं. त्या भांडणाच्या कथा पुराणात आहे. तो आणखी स्वतंत्र प्रकार आहे. अच्छा. आता म्हटलं गायी हे दुय्यम होतं, गायी हे भारतात दुय्यम स्थानी होती, एवढं महत्व नव्हतं. कारण ते महत्व नाही व्हायला पाहिजे होतं मला तर असं वाटतंय, कारण ते शेण खायची वेळ आली नसती. शेण खाणे हा शब्द प्रयोग फार चांगला नाही, वाईट आहे तो. सर आता मला कुंडली वगैरे हे आता मी उल्लेख केला, त्यामध्ये एक हा प्रकार असतो बघा, गुण बघणे, गुण जुळत नाहीयेत, राशी बघणे. तर ते गुण हा प्रकार काय असतो? हे एवढे गुण जुळतात, तेवढे गुण जुळतात, किंवा 12 राशी असतात. ह्या 12 राशी कोणी निर्माण केल्या आणि 12च का असतात? म्हणजे फॉरेनला सुद्धा 12च राशी असतात. हे मोठं शास्त्र समजलं जातं ह्याला. तर ते आता हे खगोलशास्त्र आहे मुळात. त्याला ॲस्ट्रॉनॉमी म्हणतात त्याला. आणि त्याचा मानवी जीवनावर परिणाम होतो असं मानणारे खोटं शास्त्र आहे. म्हणजे
त्याला फलज्योतिष्य म्हणतात. हा, तर ते काही खरं नाही आहे, पण फार प्रस्थापित आहे. आता विद्यापीठांमध्ये तो अभ्यासक्रम लागू झालाय, त्यामुळे भटजींना प्रतिष्ठा मिळाली, त्यांना पदव्या मिळाल्या, त्यांचे सत्कार झाले. म्हणजे हा विचित्र प्रकार सध्याच्या सरकारने केला आहे 10 वर्षात. त्यापूर्वी केला होता. अटल बिहारी वाजपेयीची सत्ता होती तेव्हा त्यांनी फलज्योतिष हा अभ्यासक्रम आणला होता. तर फलज्योतिषचा अर्थ होतो आकाशातील ग्रह तारकांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम. आता ग्रह आणि तारे हे 2 शब्द आपल्याला माहित आहे. सूर्य तारा आहे, ग्रह नाहीये. चंद्र हा उपग्रह आहे, तो काही ग्रह नाहीये. हे 2 वगळलेत. राहू केतू यांचं ठिकाणच माहित नाही. म्हणजे नवग्रहाच्या यादीमध्ये हे 4 तर लोक वगळलेच, मग राहिले किती? 5. मग 5 ग्रह आहेत, नाही असं नाही, पण त्यांचा परिणाम होतो हे अजून सिद्ध झालेलं नाहीये. राहू केतू काल्पनिक ग्रह आहेत, ते नाहीये तसं, ते असंच नाही. त्यांची काय गंमत झाली, ते त्याला नेपच्यून आणि प्लुटो यांचा शोध जेव्हा लागला तेव्हा आपल्या भारतातल्या भटजींनी राहू केतू म्हटलं त्यांना. अच्छा अच्छा. आपल्या सोयीनी लोक आपल्या कथा तयार करतात आणि लोकांच्या डोक्यात पेरतात. आणि आता तुम्ही राशी आणि नक्षत्रांचा उल्लेख केला, तर राशींचा जो शोध लागला तो ग्रीक लोक संस्कृतीत लागला, ग्रीक लोकांमध्ये. तो भारताने नाही लावला. भारतात नक्षत्रांचा शोध लागला. म्हणजे ऋग्वेदामध्ये नक्षत्रांचा उल्लेख येतो, पण राशींचा उल्लेख येत नाही. 27 नक्षत्र आहेत आणि काही नक्षत्रांच्या समूहाला, विशिष्ट समूहाला राशी म्हणतात. अशा 12 राशी आहेत. अच्छा. आणि 12 राशीचा जो ग्रुप आहे, तर त्याचा संबंध सूर्याच्या भासमान भ्रमणाशी आहे. सूर्य काही फिरत नाही, पण फिरताना दिसतो, आपल्याला भासतो, म्हणजे त्याला भासमान भ्रमण म्हणतात. एका राशीपासून दुसऱ्या राशीपर्यंत सूर्याचं जाणं, मग याला राशीचक्र म्हणतात. किंवा मग 12 राशीचा जो समूह आहे तो असा ग्रीक लोकांनी ह्या संकल्पना मांडल्या मुळात, आणि भारतीय लोकांनी नक्षत्राची कल्पना मांडली आणि आपण धर्माशी जोडलं त्याला. भविष्य जर समजत असतं या राशींमुळं किंवा या सगळं जे काही आहे ज्योतिषशास्त्रामुळे, तर काहीच करायची गरज नव्हती. पुढचं जर कळत असतं तर किती हे विरोधाभास आहे हा सगळा, ते कळत असून सुद्धा नाही. हे कसं लहान लेकरांसारखं आहे. तर लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळतात ना, तर त्याच्यामध्ये प्लॅस्टिकचा गॅस सिलेंडर असतो, प्लॅस्टिकची शेगडी असते, प्लॅस्टिकचा गंज असतो. पण चुकून समजा तुम्ही एकदा, मी असंच लहान मुलीशी खेळताना त्या प्लॅस्टिकच्या शेगडीवरील गंजाला हात लावला, तर ती मुलगी म्हणाली, अरे तुझा हात पोळला असेल. मग तिने काहीतरी कुठून तरी तिने आणलं मलम आणि माझ्या हाताला लावलं. म्हणजे नव्हतं ते मलम मुळात, पण तिने ऍक्टिंग केली. तर अशा तऱ्हेचा जो खेळ असतो लहान मुलांचा, तसा हा धर्माचा खेळ आहे. आणि त्यात मग फलज्योतिष ही फार मोठी बुवाबाजी आहे, फार मोठं थोतांड आहे. आणि लोक बळी पडतात त्याला, कारण मूर्खांची संख्या नेहमी जास्तच असते. 2 प्रश्न शेवटचे विचारायचे आहेत, ते म्हणजे ग्रामीण भागाकडे जास्त असतात. म्हणजे बळी देणे, बोकडाचा किंवा कोंबड्याचा देवापुढं, देवीपुढं, आणि देवी अंगात येते, या 2 प्रश्नाबद्दल थोडंसं तुम्ही भाष्य करा असं माझं मत आहे. आपण नवरात्राच्या एपिसोडमध्ये पाहिलं होतं की त्या घागर फुंकतात स्त्रिया देवीच्या मंदिरात. तर देवीच्या मंदिरात आधीच धूर असतो, धूप लावला असतो कुठेतरी, आणि मग तो धूर आणि यांच्या श्वासाचा जो भाग आहे, म्हणजे श्वास आपण जे घेतो तो प्राणवायू असतो आणि श्वास सोडतो तो कर्माम्लवायू असतो, म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. तर कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात त्या गागरीत जमा होतो आणि मग त्या फुंकण्याच्या त्या क्रियेमध्ये तोच कार्बन डायऑक्साईड आपल्या नाकावाटे आपल्या शरीरात जातो आणि मग मेंदूचं काम करणं थोडंसं थांबतं किंवा कमी होतं, स्पीड कमी होतो. तर त्याला म्हणतात देवीचा संचार होणे. हा एक भाग. दुसरी गोष्ट, फुंकर न मारताही, म्हणजे घागर न फुंकताही देवी अंगात येणे. दुसऱ्याचं पाहून दुसऱ्याच्या अंगात आलं तर आपल्या अंगात येते. आपण समजा आपला अनुभव असेल मुलांना की आपण एखाद्याला लघवी लागली आणि तर दुसरा म्हणतो मी येतो लघवीला,
आता त्याला लघवी लागली तू जायची काय गरज आहे, पण ती लागतेच दुसऱ्यालाही. तसं सजेशन आपला मेंदू स्वीकारतो की चला आपण करून टाकू एक काम. तर तसं अंगात येणं म्हणजे एकमेकाचं अनुकरण, अंधानुकरण आहे ते. म्हणजे ती बॉडी रिस्पॉन्ड करते मग त्या संगीताला, त्या जो ऑक्सिजन कमी असतो कार्बन डायऑक्साईडला, ती एक विशिष्ट मानसिक अवस्था असते आणि तो एक मानसिक आजार आहे असं म्हणायला तर तुम्ही आपण नवरात्राच्या एपिसोडमध्ये बोललो होतो. मानसिक आजाराचा उल्लेख आला म्हणजे एक गोष्ट सांगतो की मुली प्रामुख्याने ज्या तरुण होतात तेव्हा त्यांच्या गर्भाशयाच्या ग्रंथीमध्ये काही वाढ होते. तर ही जी वाढ आहे तेव्हा त्यांच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भावना निर्माण होतात. म्हणजे त्याला गर्भाशय उन्माद म्हणतात, उन्माद, मेनिया. तर आता गर्भाशय उन्मादासाठी इंग्लिश शब्द हिस्टेरिया आहे. हा हिस्टेरिया केवळ मुलींनाच होतो असं नाही, मुलांना येऊ शकतो. आणि मुलांच्याही लैंगिक इंद्रियाची जेव्हा वाढ होते तेव्हा त्यांच्यातही उन्माद चढतो. तर उन्माद हा जो प्रकार आहे, मॅनिया हा जो प्रकार आहे, अनेक प्रकार आहेत त्याचे. तर तो सहजपणे आपल्या शरीरात होणाऱ्या ह्या घडामोडी आहे त्यातूनही उन्माद येतो आणि त्यातूनही मग संचार होतो. आपण त्याला देवीचा संचार म्हणतो किंवा भूताचा संचार म्हणतो. आपण भूताला वाईट मानतो आणि देवाला चांगलं मानतो. तर भूत अंगात आलं असेल तर दुसरी व्यक्ती भगत असेल, पुरोहित असेल, तो मग आपल्या अंगात देव आणतो आणि भूताला मारतो. तर हे जे प्रकार होतात तो भूत आणि देव यांच्याबद्दलची माहिती नसल्यामुळं किंवा जी माहिती आहे ती चुकीची किंवा पूर्वग्रह दूषित असल्यामुळे हा प्रकार आपण पाहतो. आणि सर बळी देणे, बोकड किंवा कोंबडा, हे याच्याबद्दल थोडंसं सांगता येईल का? हो तर जे आपल्याला आवडतं ते बळी देतो ना. आता जे लोक शाकाहारी आहे ते पेढा देतात देवाला, नारळ देतात. मांसाहारी लोकांना कोंबडा किंवा बकरा आवडतो ना. मग एखाद्याने म्हैस बळी दिली बा असं दिसते का आपल्याला? बैल बळी दिला असं दिसते काय? नाही ना. आणि वाघाला बळी दिलं, सिंहाला दिलं बा. तर याबद्दल संस्कृतमध्ये खूप चांगला एक श्लोक आहे. त्यात त्यांनी म्हटलं अश्वम नैव गजम नैव, म्हणजे घोडा नाही आणि हत्ती नाही, व्याघ्रम नैवच नैवच, वाघ तर नाहीच नाही, अजापुत्रो बलिम दद्या देव दुर्बल घातकहा. अजापुत्र म्हणजे बकरीचा बाळ, म्हणजे बोकड, याचाच बळी देतात. देव सुद्धा दुर्बलांचा घातक आहे. देव सुद्धा दुर्बलासोबत राहत नाही सांगण्याकरता हे सुभाषित वापरलं आहे. तर यावरून आपल्याला दिसतं जे आपल्याला आवडतं त्याचाच बळी आपण देतो, जे आवडत नाही कारण ते आपल्याला खायचं असते. देव थोडी खातो, देव खात नाही ना सगळे. आपल्याला हवं ते देतो आपण. आणि देवाला जे द्यायचं असतं, आता तुम्ही समजा सत्यनारायणाच्या पूजेसाठी सुपारी आणायला गेले, काही वस्तू आणायला गेले किराणा दुकानात, तर तो विचारतो की देवाची पूजा सुपारी पाहिजे की खायची सुपारी पाहिजे. तर याचा असा अर्थ होतो देवाची सुपारी खायची नसते आणि खायची सुपारी देवाला द्यायची नसते. म्हणजे सडक्या बदामा, सडक्या खारका, सडके हळकुंड, सडक्या सुपारी हे देवाचं सगळं आहे. देव खात नाही, आपल्याला खायचं नसते ते. आपल्याला जे खायचं ते मात्र चांगलं पाहिजे. हा लबाडी जी आहे देवपूजेची, लबाडी या प्रवृत्तीतून आपल्याला दिसते. खरंय सर. आता एक तुम्ही उल्लेख केला सत्यनारायणाची पूजा असते तेव्हा जातो आपण सुपारी आणतो. सर सत्यनारायण याच्याबद्दल थोडंसं मला जाणून घ्यायला आवडेल. सत्यनारायण स्वतंत्र एपिसोड घ्यायचा विचार आपण थोडक्यात सांगून टाकतो, प्रश्न आला म्हणून. नाही, स्वतंत्र एपिसोडच घेऊया सर आपण पुढच्या भागामध्ये. चालेल. तर श्रोत्यांना मी सांगू इच्छितो, डॉक्टर अशोक राणा या पॉडकास्टचे सगळे एपिसोड पाहत चला, आपलेही गैरसमज दूर होतील. आणि सरांची पुस्तकं नक्की मागवा. संपर्क क्रमांक आम्ही व्हिडिओमध्ये देत आहोत. अमेझॉनवरून ऑर्डर करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद सर, वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.